पोरो नमस्कार. 11 तारखेला तुम्हाला पळायचे. 11 तारखेला का पळायचे तर आतापर्यंत आपल्या घराची परिस्थिती बदलण्यासाठी बाप पळत होता. त्या बापाचं पळणं थांबवण्यासाठी 11 तारखेला तुम्हाला पळायचे. 11 तारखेला तुमचं ग्राउंड चालू व्हायलंय. काही जिल्ह्याचं 14 तारखेला चालू व्हायलंय. सर्व लेकरांना त्यासाठी शुभेच्छा आहेत. पण बाळांनो 10 तारखेला दुपारी 3 पर्यंत त्या जिल्ह्यात तुम्हाला पोहोचायचे. जर संबंधित जिल्ह्यामध्ये अकॅडमीवाल्यांनी क्लासवाल्यांनी व्यवस्था केली असेल तर बेस्ट आहे. जरी नसेल केली तर तेलकट खाऊ नका. तिथला कुठला मित्र असेल तर त्या शहरात आपण एन्जॉय करायला ट्रिपला गेलो नाहीत, फिरण्याचा प्रयत्न करू नका. कोणाच्या गाडीवर आहे ना, त्याच्यानंतर ट्रॅफिकमध्ये बिनाकामी इंजुरी होईल असं वागू नका. पार्टी शार्टीपासून लांब राहा. त्यानंतर छान झोप घ्या, चांगले फळं खा, आहार चांगला ठेवा. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की 4 वाजता तुम्हाला इन व्हायचं आहे. 4 वाजून 10-15 मिनटं झाले लेट झाला तर 1 वर्ष तुमच्या आयुष्यातलं लेट होणार आहे याची काळजी घ्या. तुम्हाला ही गोष्ट सांगावी एवढे तुम्ही लहान नाहीत, पण कधी कधी काही मूर्ख चाळे करून आपल्या आयुष्याला घोडे लावण्याचं काम आपणच करत असतो. त्यासाठी एक भाऊ म्हणून सांगालो किंवा त्या ठिकाणी बरोबर जाताना पुन्हा स्पोर्टचा शूज वापरायचा आहे. त्या स्पोर्टच्या शूजची टाच लयच मोठी असावी आणि अधिकाऱ्याचं आपल्याकडे लक्ष जावं असे चाळे करू नका. त्याच्यानंतर भरतीमध्ये थोडा संयम बाळगा. पळताना प्रत्येक गोष्टीमध्ये कळलं का घाई गडबड करू नका. मुख्य गोष्ट टायमिंगवर, त्यानंतर पळण्यावर आणि जगात जान है तो जहां है. जिथं वाटलंच बाबा आता आपण हे करू शकत नाही तिथं थांबायचं शिका. भरती म्हणजे जीवनाचं सर्वस्व नाही. त्यानंतर पोरो हा बूट घेऊन जायचा नाही. हा बूट 100 मीटरला नाही, 1600 मीटरला नाही, कुठंच हा बूट तुम्हाला अलाउड नाही असं परिपत्रकामध्ये काल प्रत्येक जिल्ह्याचं हॉल तिकीट आलं. आणखी आज बाकीच्या जिल्ह्याचे हॉल तिकीट येणार आहेत. त्यानंतर एका जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला, त्याच्यानंतर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला, पण समजा तुमचं SRPF किंवा चालक, जिल्हा पोलीस एकाच तारखेला ग्राउंड आला असेल तर घाई गडबड करायची नाही, भ्यायचं नाही. संबंधित जिल्ह्यामध्ये जिथं फॉर्म भरला तिथे कॉल करा. ते तारीख बदलून देत असतात, कारण गव्हर्नमेंटनंच तुम्हाला 4 फॉर्म भरायची काय केलं परमिशन दिलेलं आहे. त्याचाही ताण घ्यायचा नाही. हा फक्त आमच्या परभणीमध्ये आल्यावर कळलं का, म्हणजे आपल्या परभणीमध्ये आल्यावर, इथं आल्यावर ताण घ्यायचा नाही. इथं तुमची काळजी घ्यायला मी असतो. हा ही गोष्ट लक्षात घ्या. तर आपण पार्वती मंगल कार्यालय, कारण 14 तारीख आज 7च तारीख आहे, 14 तारीखला वेळ आहे. पार्वती मंगल कार्यालय हे तुमचं जे भरतीचं ग्राउंड आहे ते आपल्या घराच्या जवळ आहे, पार्वती मंगल कार्यालयाच्या जवळ आहे. म्हणून आपण हे मंगल कार्यालय करायलोय की जेणेकरून तुम्हाला फक्त 200 मीटरवर चलत पुन्हा डायरेक्ट ग्राउंडवर जाता येईल. त्याच्यानंतर त्यांच्या डिपार्टमेंटच्या बस असतात, सोबत आपली पण बस आहे जेणेकरून तुम्हाला ग्राउंडवर नेऊन सोडता येईल. त्याच्यानंतर सकाळी 4 वाजता चहाची व्यवस्था आणि जेवणाची छान व्यवस्था जेणेकरून तुम्हाला शांत झोप आली पाहिजे. हा उद्देश ठेवून आपण हे जोपर्यंत आपण जब तक दिल में जान है तब तक करने वाले, कारण त्या पोराच्या भरोशावर आपले दिवस बदललेले आहेत. हे आपण परभणीत करायलो तर हे मंगल कार्यालयाचा पत्ता चेंज होईल. त्याचा व्हिडिओ मी 11 तारखेला टाकेल. म्हणजे परभणीतली चिंता सोडून द्या. इथं आल्यावर तुमच्या खाण्यापिण्या राहण्याची अतिशय छान पद्धतीने व्यवस्था करणार आहे. मागल्या वर्षी सरचे दिवस एवढे भारी नव्हते, सरकारी एवढे पैसे नव्हते. आता आपला कार्यक्रम बसलेला आहे. 1 तास बोलायचे 60 गेलो तर ते चांगल्या ठिकाणी खर्च करत असतो. हा ही गोष्ट लक्षात घ्या. तर जाताना नीट जा, त्यानंतर बरोबर ग्राउंड करा. त्यानंतर कुठलाही अंमलीजन्य पदार्थ आपल्या भाषेत, त्यानंतर स्टेरॉइड आपल्या भाषेत है ना, उत्तेजना देणार ना है ना, बिनाकामी तिथं ग्राउंडवर कोणाच्या अंगावर उडशील तर असं काही खाया पियायचं नाही. कळलं का, कारण तिथं जर आढळून आला तर मागल्या वर्षी 30-32 पोरं इथून काढली होती. तसं तुझ्या नशिबात येऊ नये. शेवटी आपल्या अंगातली ताकद, आपल्या मायबापाचा चेहरा समोर, कोणताच मायकाला आपल्या स्वप्नाच्या लक्षात घ्या. स्पीड ब्रेक करून मधात आला न पाहिजे. म्हणून छान ग्राउंड करा, बढियापैकी पळा आणि मग लेखीचा ताण घ्यायचा नाही. माय हो ना, चालता येतात. सर्वांना शुभेच्छा बाळांनो. महाराष्ट्र पोलीस यावेळेस त्या अंगावर वर्दी आली पाहिजे. तो हा रिझल्ट मित्रांनी तुझ्या घरी तुला फोन केला पाहिजे किंवा त्या घरच्याला फोन केला पाहिजे. तू घराच्या दरवाजाच्या बाहेर वट्याहून खाली आला पाहिजे. पटकन कोणतरी गुलालाची बॅग आणली पाहिजे. तुझ्या अंगावर कोणतरी गुलाल उधळला पाहिजे आणि मग तू हा एक रील तुझ्या इंस्टाग्रामवर पाठवली पाहिजे. लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरात, कळलं का. ही रील तुझ्यासाठी, म्हणून तो काम काय, त्यासाठी तुला पळायचंय, त्यासाठी तुला सिरियस व्हायचंय आणि त्यासाठी चांगलं वागायचे. ओके बाळांनो, शुभेच्छा सर्वांना. धन्यवाद.